राधे राधे. आजचा विषय आहे सुख. सुख म्हणजे नेमकं काय हो, माहिती आहे का तुम्हाला? थांबा, मी सांगते. एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती होता. त्याच्याकडे भरपूर पैसा, धन दौलत होतं. पण तो कधी दुःखी राहायचा, कधी सुखी राहायचा. त्याच्या मनात विचार आला, आपल्याकडे तर भरपूर पैसा आहे, तरी सुद्धा आपण दुःखी का राहतो? आपल्याला कायमस्वरूपी सुख नाही भेटू शकत का? मग हे विचारण्यासाठी तो एका महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, मी कायमस्वरूपी सुखी राहू शकत नाही का? माझ्याकडे भरपूर पैसा आहे, तरी सुद्धा मी काही काळापर्यंत सुखी राहतो, तर काही काळापर्यंत मी दुःखी राहतो. असं का होतं? महाराजांनी त्याला सांगितलं, हे बघ, इथे 40 ते 45 उंट आहेत. यातील काही उंट बसले आहेत, तर काही उभे राहिले आहेत. तर तू एक काम कर, हे उंट सगळे एकत्र बसले तर तू मला सांगायला येईल. मग तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, एवढंच ना? ठीक आहे, हे सगळे उंट एकत्र बसले तर मी तुम्हाला सांगायला येतो. मग तो श्रीमंत मनुष्य बघत बसला. काही उंट बसत होते, काही उंट उठत होते. एक बसला की एक उठत होता. एकही उंट खाली बसला नव्हता. अख्खी रात्र निघून गेली. सकाळी महाराज आले व म्हणाले, एकही उंट बसला नाही का? श्रीमंत मनुष्य म्हणाला, हो, एकही उंट बसला नाही. तेव्हा महाराज म्हणाले, सुखाचं सुद्धा असंच आहे. सुख झालं की दुःख येतं, दुःख झालं की सुख येतं. आयुष्यभर सुख कधीच कुणाला मिळत नाही आणि आयुष्यभर दुःख सुद्धा कधीच कुणाला मिळत नाही. म्हणून मनुष्याने आहे त्या परिस्थितीत समाधानी राहिलं पाहिजे. कारण जे आपल्या नशिबात आहे ते कित्येकांची स्वप्न आहेत. त्यामुळे माणसाने आयुष्यामध्ये सुखी दुःखी राहिलं पाहिजे. आपल्या सुखाची व्याख्या ही आपण ठरवायची असते. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून जर सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. पुन्हा भेटू नवीन विषयावर. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. राधे राधे.